नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। महाराष्ट्र में महिलाओं के खिलाफ हिंसा के बढ़ते मामलों के विरोध में शिवसेना महिला संगठन ने धुले में तीव्र विरोध प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों ने सरकार पर महिलाओं के खिलाफ हिंसा की घटनाओं को रोकने में विफल होने का आरोप लगाया और कहा कि मंत्रियों की बेटियां सुरक्षित नहीं हैं तो आम महिलाओं का क्या होगा। शिवसेना ठाकरे ग्रुप की उपनेता शुभांगी पाटिल ने कहा कि सरकार को महिलाओं के खिलाफ हिंसा को रोकने के लिए ठोस कदम उठाने चाहिए। उन्होंने कहा कि महिलाओं के खिलाफ हिंसा की घटनाएं बढ़ रही हैं और सरकार को इस पर विशेष ध्यान देना होगा। आज आम्ही कलेक्टर ऑफिस धुळे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने महिला आघाडी आज निषेध आंदोलन करत आहोत। आपण बघितलं पुणे इथे स्वारगेटला एका बसमध्ये एका तरुणीचा वर अत्याचार होतो, बलात्कार होतो, ती घटना होत नाही तेवढ्यात आपण बघितलं मुक्ताईनगर येथे म्हणजे या देशाच्या महिला मंत्री, केंद्रीय मंत्री यांची मुलगी सुद्धा सुरक्षित नाहीत। त्यांनी त्यांचा बॉडीगार्ड पाठवला। पोलीस खात्यातला असणारा व्यक्ती त्या मुलीबरोबर जातो, रक्षा खडसेंच्या मुलींबरोबर जातो आणि तिच्याबरोबर असणाऱ्या 4-5 मुलींवर आणि स्वतः मंत्रींच्या मुलीवर पण त्याची पण छेडखानी काढतो, तिच्यावर अत्याचार करतो। एवढी म्हणजे पोलीस खात्याची सुद्धा भीती त्याला नाही। म्हणजे इथे महिला केंद्रीय मंत्र्याची मुलगी सुरक्षित नाही तर आमच्यासारख्या सामान्य महिला, आमच्या मुली, या महाराष्ट्रातल्या मुली सुरक्षित आहेत का हे विचारण्याची या सरकारला गरज आलेली आहे। तुमच्याच पक्षातील महायुती सरकारमधलीच सत्तेतल्या पक्षातले असणारी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीवर सुद्धा अत्याचार होत असेल तर मग तुम्ही कुचकामी सरकार आहात। म्हणजे मग तुम्ही संरक्षण मंत्रींनी, गृहमंत्रींनी राजीनामा दिला पाहिजे। त्यांनी म्हटलं पाहिजे नैतिकतेच्या आधारावर की मी माझ्या देशातल्या, माझ्या राज्यातल्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलीला सुरक्षित ठेवू शकत नाही, म्हणजे मी सामान्य जनतेतल्या मुलींना, बायकांना सुरक्षा देऊ शकत नाही, माझ्या माता भगिनींना सुरक्षा देऊ शकत नाही। म्हणून आज अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे। त्या अधिवेशनात नैतिकतेच्या जोरावर गृहमंत्रींनी राजीनामा दिला पाहिजे याची आम्ही मागणी करत आहोत। महायुती सरकारचा आम्ही धिक्कार करत आहोत। आम्हाला आता काल लाजिरवाणी गोष्ट आहे, आपल्याच उत्तर महाराष्ट्रात मुक्ताईनगरमध्ये जर कॅबिनेट मंत्रीच्या मुलीवर अत्याचार होत असेल तर त्यांना कुठेतरी न्याय मागावा लागत असेल, त्यांना पोलीस स्टेशनला बसावं लागत असेल तरी त्या 4 टवाळखोर मुलांना अजूनही पकडण्यात आलं नाही। म्हणजे आता त्या तिथे बसल्यावर त्यांनी मागणी केल्यावर मग त्यांना पकडण्यात आलं। म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे या महायुती सरकारमध्ये। तुम्ही पूर्णतः अपयशी ठरलेले आहात आमच्या माता भगिनींच्या सुरक्षिततेसाठी। म्हणून तुमची राजीनाम्याची मागणी आम्ही महिला आघाडी शिवसेना तुमची राजीनाम्याची मागणी करत आहोत। ओके।